1,35,000 कोटींची वीज दरवाढ म्हणजे महावितरणचा जनतेच्या खिशावर दरोडा. आमदार बंटी पाटील. महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर आज महावितरणच्या प्रस्तावित वीज दरवाढीवर सुनावणी पार पडली. या सुनावणीत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी ऑनलाईन उपस्थित राहून तीव्र विरोध नोंदवला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या गडबडीत सामान्य नागरिक व शेतकरी सहभागी होऊ शकणार नाहीत हे माहीत असतानाही ही सुनावणी आडमुठेपणानं रेटून नेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. आधीच महागाईनं पिचलेला सामान्य माणूस, शेतकरी आणि छोटे व्यावसायिक यांच्यावर ही दरवाढ असह्य भुर्दंड ठरणार असल्याचं बंटी पाटील म्हणाले. शेतीपंपांच्या वीज दरात वाढ झाल्यास संकटात सापडलेला बळीराजा आणखी कर्जबाजारी होईल अशीही त्यांनी चिंता व्यक्त केली. एकीकडे सरकार दावोसला जाऊन 30 लाख कोटींच्या गुंतवणुकीची स्वप्न दाखवते, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील उद्योगांना देशातील सर्वात महागडी वीज देत आहे. उद्योगांसाठी वीज दर इतर राज्यांपेक्षा जास्त असतील तर नवीन गुंतवणूकदार महाराष्ट्रात काय येतील, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यातील 3.5 कोटी वीज ग्राहकांवर पडणाऱ्या 1,35,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावित वीज दरवाढीला त्यांनी अन्यायकारक, अतार्किक व महाराष्ट्राच्या भविष्यासाठी घातक ठरवले. हा लढा केवळ वीज बिलांचा नसून सरकारच्या मनमानी कारभाराविरुद्ध आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक भवितव्यासाठी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.